लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर। नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात विशेष सोहळ्यात सुधा मूर्तींना पुरस्कार प्रदान केला जाणार। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून 1.25 कोटी महिलांचे अर्ज, सर्वाधिक 5 लाखांहून अधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती। बारामती तालुक्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती। मात्र सातबाऱ्यावरील नावात दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केल्यामुळे अनेक सवाल उपस्थित। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचे निलंबन। सिंहगड पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। सिंहगड परिसरात एकता नगर आणि निंबज नगरची राज ठाकरेंकडून पाहणी। मुंबईत उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज। नागपूरच्या भिवापूर तालुक्यात चिखलापार पुलावरून ट्रक गेला वाहून, उंबरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरची घटना। चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना। कमी उंचीच्या पुलावरून पाण्यातून कार टाकणं पडलं महागात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।